पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातला शेतकरी सध्या एका वेगळ्याच संकटात सापडलेला आहे। खरं तर अतिवृष्टी असेल किंवा इतर हवामान बदलाचे प्रकार असतील यापासून या शेतकऱ्याने आपलं शेत जे आहे ते वाचवलेलं आहे आणि सध्या पाहिलं तर हे संपूर्ण भात पीक असेल किंवा खरीपातली पिकं जी आहेत ती जोमात आलेली पाहायला मिळतात। मात्र सध्या जर पाहिलं तर या शेतांवरती मोठ्या प्रमाणावर गोगलगायींचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। या गोगलगायी जे आहेत त्या संपूर्ण खरीपातलं आलेलं पीक जे आहे ते या ठिकाणी खात आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते या भागातील शेतकऱ्यांचं होते। मी आता खानापूर येथील जयवंत कोंडाळकर यांच्या या शेतामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर कशा प्रकारे या गोगलगाया या शेतकऱ्याच्या शेतात आलेल्या आहेत आणि कशा प्रकारे ते पिकावर चढून ही संपूर्ण पीक नष्ट करतायत हे आपण पाहतोय। खरं तर या रात्रीच्या सुमारास ह्या गोगलगाया ज्या आहेत त्या बाहेर पडतात। आता जरी दिवसा आपल्याला काही प्रमाणातच या गोगलगाया बाहेर पडलेल्या पाहायला मिळतात। दिवसा या गोगलगाया गारव्याला लपलेल्या असतात आणि जेव्हा रात्र होते तेव्हा या गोगलगाया जे आहेत ते बाहेर पडतात आणि संपूर्ण शेत जे आहे ते शेतातील आलेलं पीक हातातोंडाशी आलेलं पीक खात असतात। मी आपल्याला या गोगलगायींचा आकार साधारणतः दाखवतो, त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की किती मोठा ही गोगलगाय आहे। जवळपास माझ्या अख्ख्या हातात बसती एवढ्या गोगलगायीचा आकार आहे आणि हा एवढ्या मोठ्या आकाराच्या गोगलगाया रात्रीच्या सुमारास या संपूर्ण शेतामध्ये शिरतायत आणि हे संपूर्ण शेत जे आहे ते खरं तर आलेलं पीक नष्ट करतायत। त्यामुळे एका प्रकारे हा शेतकरी जो आहे तो या भागातला मेटाकोटीला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यांचं हे शेत आहे ते शेतकरी जयवंत कोंडाळकर आपल्यासोबत आहेत। कशा प्रकारे गोगलगायी तुमचं पीक नष्ट करतायत? हे गोगलगाई भात असू द्या, तुमचं सोयाबीन, घेवडा, बाकीची कडधान्य ही पूर्ण उगून आलं की तळानिशी संपूर्ण खाऊन टाकते आणि भाताला बी आता त्यांनी सुरुवात केली आहे खायला। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढं झाला आहे। आता बहुतेक शेतकऱ्यांची सोयाबीन, तुमचं घेवडा वगैरे संपूर्ण पिकं आहे ना गोगलगायीने नष्ट केल्यात आणि या संध्याकाळच्या बाहेर पडतात चरायला। शेतकरी ज्या टायमिंगला निवांत झोपेत असेल ना त्या टायमिंगला हा सगळा त्यांचा कार्यक्रम चालू असतो खाण्याचा। काही प्रमाणातच आपल्याला दिवसा बाहेर दिसतात, रात्रीच्या सुमारास जास्त प्रमाणात रात्रीच्या सुमारात ह्या 100% बाहेर पडतात आणि दिवसा ह्या कुठंतरी निवाऱ्याला गारव्याला जाऊन बसतात आणि एक गोगलगाई कमीत कमी 400 ते 500 अंडी घालते। त्याची उत्पन्न जास्त होती। या शेती खात्याला किती वेळा आम्ही ही निवेदन दिले असतील पण त्याच्यावरती काय औषधोपचार ती आम्हाला देतच नाहीत। म्हणजे आकार जर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणावर आकार आहे। एक पीक झोपवत असलेले संपूर्ण मोठ्या प्रमाणावर पीक झोपवत आहेत, पण कृषी खाते याकडे लक्ष देत नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो, कृषी खात्याने ह्याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला त्याचा उपाययोजना सांगितली तर आम्ही ते नक्की करू। कृषी खात्याने ठिकठिकाणी कृषी सहाय्यक नेमलेले आहेत अशा प्रकारे मदत करण्यासाठी। कृषी सहाय्यक वगैरे कोण शेताकडे येते का, पाहणी करते? कोणी फिरकत नाही कृषी खातं इकडे शेताकडे कोणी फिरकत नाही अजिबात। शेतकरी आपला ज्याच्यात काय शेतकरी काय करतात, उचलतात रस्त्यावर येऊन आपटतात, उचलतात रस्ते पण आपटायच्या किती आणि मारायचे किती हा मोठा प्रश्न झाला आहे शेतकऱ्यांना। फवारणीचे वगैरे कुठलीच तुम्हाला गाईडलाईन कृषी विभागाकडून केली जाते? त्याच्यावरती फवारणी केली ना की त्या आतमध्ये कवचात जाऊन बसतात आणि त्याला खायासाठी काहीतरी औषध पाहिजे। त्यांनी जे खाल्लं ना की मेल्या पाहिजे असं काहीतरी औषध पाहिजे, कृषी खात्याने दिलं पाहिजे। साधारणतः किती नुकसान होणार आहे आता या भागातील शेतकऱ्यांची? अहो आता ही ह्याच्यात शिरली ना काढणीच्या टायमिंगला संपूर्ण भातात जाणार, ती भात परत ह्याच्यात येणार, भातात येणार मळल्या की त्याची कवटं जी फुटले ना की भातात येतात। मग गिऱ्हाईक भाताला जरा कमी प्रमाणात तांदळाला गिऱ्हाईक लागतं ते कवट दिसले की। सगळ्याच बाजूनी शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान ही काही निघत नाही, चालून निघत नाही, बारीक बारीक तुकडं होतात मशनीत त्याचं भातात आले की आणि मग ते पुढं तांदळात आले की मग शेतकरी म्हणतो तुमच्या तांदळात असलंय, काय करायचं शेतकऱ्यांनी? ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या। आपण पाहतोय की कशा प्रकारे यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। आता सुद्धा पाहिलं तर जवळपास 15 ते 20 गोगलगाय जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात आणि शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की ह्यापैकी काही गोगलगाय जे आहेत त्या दिवसा अशा आर्द्रतेच्या ठिकाणी लपलेल्या असतात आणि रात्र झाली की या सर्व गोगलगाय बाहेर पडतात आणि संपूर्ण शेतभर पसरून जे हातातोंडाशी आलेलं शेत आहे ते पिकाच्यावर ह्या चढतात आणि जे घेवडा असेल किंवा खरीपातले इतर पीक असेल, भुईमुग असेल किंवा भात असेल, हे संपूर्ण पीक ते नष्ट करतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान जे आहे ते यामुळे सहन करायला लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव